मी आलो आहे गावाला गणपतीच्या टायमात. बघू तुम्ही किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. बघा इंटरनेट कसं होतं. आणि आता पब्लिक गेलेली आहे अर्धी घरी. कोकणचो रूपा भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची गाईस ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती रत्नागिरी की मी जागेतनं हालू पण शकत नव्हतो. खूप गर्दी होती. गणपती बोलू का कोकणात काय म्हणजे काय साजरतो काय माहिती. एवढी गर्दी होती ट्रेनमध्ये की मी जागेतनं हालू शकत काय नाही किंवा मला वारा पण नव्हता येत. एवढा मी थकलेलो. कारण आदल्या दिवशी मस्जिद बंदरला गेलेलो खरेदी करायला म्हणजे डेकोरेशन सामान आणायला. एवढी गर्दी होती की जागेतनं हालू पण शकलो मी. आणि खूप म्हणजे वाईट प्रसंग माझं झालेलं की एका पायावर उभा तरी माझी सेल्फी स्टिक माझ्या हातात होती समोर. तुम्ही बोलताय गणपती गणपती बघा सीझन बघा सीझन बघा बरोबर ना. अरे कोण कोणाला सांभाळून घेत नाही. मराठी माणसं बोलता काय म्हणता मराठी माणूस आहे. बघा मराठी माणूस कसा आहे तो. मराठी माणसासाठी काय नाही ठेंगा ठेंगा. हा बरोबर बरोबर ना बरोबर. मग अरे मुंबई कोणाची मराठी माणसाची पण काय आहे काय अस्तित्व आहे का मराठी माणसाचं आहे का मला सांगा. नाही मग मतदान आलं की मराठी माणूस बरोबर ना बरोबर. अरे कोण काय बोलतो नाही यार बरोबर. गणपती बाप्पा मोरया. फायनली पोचलोय रॉत. माझी ट्रेन आता गेलेली आहे. खूप गर्दी होती गाईस. गणपती म्हणजे कोकणात हा खूप सुंदर सण आहे आणि खूप गर्दी असते गाईस. बघा आता मी पाऊस पडत आहे तरी मी व्हिडिओ बनवत आहे. तर बघूया आता मला जायचं आहे गावाला रिक्षाने. तर ते तुम्हाला दाखवणार तर नाही पण बघू तर दाखवलं जर भेटलं जमला तर बघू. गाईज मी आता जायचं आहे आणि आता ब्लॉगचा थोडा एंड करतो आणि माझं चॅनल विटनेस करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा. बाय बाय.